नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इक्वेशन्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 26 सॉल्व करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 26 चा प्रश्न ॲज इट इज आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे। तर डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे वेगवेगळी गणिती क्रिया, वेगवेगळ्या येथे आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स दिलेले आहेत। येथे डिव्हिजन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे ॲडिशन, येथे सबट्रॅक्शन, याप्रमाणे वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स येथे दिलेले आहेत। इन 2 रोज, हे 2 रोज आहेत, येथे दिलेले आहेत आणि या रोजमध्ये दिलेले आहेत। तर फाइंड आउट दी नंबर, यापासून आपल्याला एक नंबर तयार होईल, बरोबर आहे। जर हे सॉल्व केलं आपण तर एक नंबर मिळेल आपल्याला। यू गेट इन ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन्स, आणि यापासून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे। सर्वप्रथम आपण हे समजावून घेऊ। सपोज 5 + 3 काय होईल? 8 होईल, बरोबर आहे। 2 + 6 आन्सर काय येईल? 8च येईल। 4 + 4 आन्सर काय येईल? 8 येईल, बरोबर आहे। 4 × 2 आन्सर काय होईल? 8 होईल। म्हणजे पहा, 5 + 3 केलं तरी आन्सर आपलं 8च येते। 2 + 6 केले तरी आन्सर आपलं 8च आहे। 4 + 4 8, 4 × 2 8, म्हणजे ही साईड आपली इक्वल आहे, बरोबर आहे। 8 8 8 इक्वल साईड आहे, राईट साईड। मग याचा अर्थ काय? मग आपण असं लिहू शकतो का? 5 + 3 = 2 + 6 असं लिहिता येईल आपल्याला, कारण दोघांचा आन्सर काय? 8 8 आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे। असं लिहिता येईल आपल्याला 4 + 4 = 4 × 2, 4 × 2, कारण याची व्हॅल्यू 8 आहे आणि याची पण व्हॅल्यू 8 आहे, म्हणून दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणून आपण दोघांना इक्वल टू साईन दाखवलेलं आहे। याप्रमाणे आपल्याला आता हे सॉल्व करायचं आहे। आता आपण काय करू? यापासून एक नंबर तयार करू। आता 16/2 याचा आन्सर काय येईल? 8 येईल, बरोबर आहे। 16ला आपण 2 ने डिवाइड केलं, आन्सर 8 येईल। 5 × 2 हे काय होतील? 10 होतील। 9 + 4 हे होतील 13। 72 ÷ 3 म्हणजे आन्सर येईल 24। 4 + 5 म्हणजे 9। 8 × 3 24 होतील। 19 मधून 10 गेले 9। 10 - 2 = 8, हे आन्सर येईल 10 आणि हे आन्सर येईल 13, बरोबर आहे। आता आपण या मॅथमॅटिकल ऑपरेशनपासून एक नंबर मिळविलेला आहे। आता आपल्याला यामध्ये इक्वेशन काही तयार होईल का? याची व्हॅल्यू 8 आहे, तर याची पण व्हॅल्यू 8 आहे, म्हणजे हे 2 आपण लेफ्ट साईड इक्वल दाखवू शकतो। म्हणजे इक्वेशन्स आपले कसे येतील? मग इक्वेशन्स, यावरून आपल्याला इक्वेशन्स तयार करता येतील। पहा, 16 ÷ 2 = याची व्हॅल्यू 8 होती, तर याची पण व्हॅल्यू 8 आलेली आहे, म्हणजे हे 2 इक्वल आहेत। 10 - 2, बरोबर आहे। दोघांची व्हॅल्यू सेम असल्यामुळे आपण एक इक्वेशन तयार केलेलं आहे। आता दुसरं इक्वेशन 5 × 2 याची व्हॅल्यू 10 आलेली आहे। आता 10ची आपले नंबर कोणता आहे? हा आहे, म्हणजे हे 2 इक्वेशन्स इक्वल आहेत। आपण असं लिहू शकतो 5 × 2 = 37 - 27, हे पण इक्वेशन तयार होईल आपलं। आता 9 + 4 13 आहे का कुठे? येथे आहे पहा, म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे, म्हणजे हे इक्वेशन तयार होईल। 9 + 4 = 6 + 7, दोन्ही राईट साईड इक्वल आहेत, याचा अर्थ त्यांच्या लेफ्ट साईड पण इक्वल आहेत, म्हणून आपण याची लेफ्ट साईड ही घेतली, या इक्वेशनची लेफ्ट साईड आपण ही घेतलेली आहे। तर आता याचा आन्सर 24 आलेलं आहे। 24 आहे का कुठे? येथे आहे पहा, म्हणजे हे आणि हे इक्वल आहेत। 72 ÷ 3 = 8 × 3, हे पण आपलं इक्वेशन तयार होईल। आता येथे 9 आलेलं आन्सर, तर 9चं टर्म कोणती आपली? ही आहे। आपण असं लिहू शकतो आता 19 - 10 = 4 + 9, हे झालेलं आहे। पहा, आपण सर्व घेतलेले आहेत, सर्वाखाली आपण मार्किंग केलेले आहे, म्हणजे सर्व आपले इक्वेशन लिहिणं झालेले आहेत। याप्रमाणे
आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.